उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला आणि मराठीतूनच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं सांगितलं. आपण मुख्यमंत्री नसतानाही मोदी, शहा यांच्यासह अनेकांनी आठवणीने आपल्याला फोन केला. म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. किसननगर येथे केलेल्या भाषणात शिंदे यांनी आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचं सांगितलं. या भाषणात शिंदे यांनी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी फोन केला. काय शिंदेजी कुठे आहात? मी म्हणालो येथेच आहे. ते म्हणाले काय करत आहात? आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. त्यांनी आपल्याला मराठीतच शुभेच्छा दिल्या. मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रमंत्री, राज्यपाल या सर्वांनीच आपल्याला शुभेच्छा दिल्या. आता आपण मुख्यमंत्री नाहीत तरी देखील त्यांनी आपली आठवण ठेवून आपल्याला शुभेच्छा दिल्या. म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही तर एकनाथ शिंदेला आठवणीत ठेवून शुभेच्छा दिल्या असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. आपण बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे साहेबांचे लहान कार्यकर्ते आहोत. आपण एकदा शब्द दिला की तो शब्द मागे फिरवत नाहीत. निवडणूक असू द्या नसू द्या, कोणती आपत्ती किंवा संकट आल्यास एकनाथ शिंदे सर्व ठिकाणी धावतो असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्य परिवहन सेवेच्या महामंडळाचा चेहरा मोहरा बदलून अगदी 5 स्टार परिवहन सेवा निर्माण करण्याचं ध्येय असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात बोलताना केले. कोपड बसस्थानकातील चालक वाहकांच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. असंच विश्रांतीगृहाचं रोल मॉडेल राज्यभर राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे असं सांगितलं. प्रवाशांना एअरपोर्ट सारखे बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळानं भर दिला पाहिजे. तसंच मागील वर्षी MIDCच्या माध्यमातून एसटीच्या 191 बसस्थानक परिसराचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलं असून खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरात सार्वजनिक खासगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार तिथे 100 खाटांचं कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी या योजनेचा प्रारंभ करत असल्याचं सांगितलं.
भविष्यात या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह विविध वैद्यकीय सेवा सुविधा एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्यांनाही मिळणार आहे। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव आदीही उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 11 आणि 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत। ठाणे जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेसाठी 338 तर 12वीच्या परीक्षेसाठी 197 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकांची नजर असणार आहे। शिवाय ज्या परीक्षा केंद्रांवर संशयास्पद हालचाली होतील त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय। ठाणे जिल्ह्यात 10वी करता 338 परीक्षा केंद्र असून 1,03,718 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर 12वी परीक्षेकरिता 197 परीक्षा केंद्र असून 1,21,244 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट आहेत। परीक्षा कामकाज 20 परीक्षक केंद्रांमार्फत होणार आहेत। परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाअंतर्गत भरारी पथक तसंच आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहेत। याशिवाय तालुका तसंच पालिका स्तरावर स्वतंत्रपणे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केले। परीक्षा दरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांनी दक्षता घ्यावी। त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं बोरिवडे मैदान, कासरवडोली येथे आरक्षण आणि सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल दुपारी करण्यात आलं। गोडबंदर रोड प्रभाग क्रमांक 1 मधील आरक्षण व सुविधा भूखंड विकसित करण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यातून बोरुडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे। या क्रीडा संकुलाचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना, खेळाडूंना होणार आहे। त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। या भूमिपूजन सोहळ्यास माजी नगरसेविका साधना जोशी, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता बी.व्ही. गव्हाणे आदी उपस्थित होते। या सोहळ्यास परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोरुडे मैदान आरक्षित भूखंडाचं क्षेत्रफळ 84,974 चौरस मीटर असून त्यापैकी 6,819 चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे। या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत। यामध्ये बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपहारगृह आदी सुविधाही असणार आहेत। तर मलखांब, कबड्डी, हुतुतू, लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे। तसंच मैदानाचं पूर्णपणे सपाटीकरण करणं, संरक्षक भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही या प्रकल्पात समावेश आहे।
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्याच्या उद्देशानं कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेच्या अनुषंगानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण करण्यात आलं. नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी 1 वाजता हा सोहळा पार पडला. यावेळी 8 कर्करोग मोबाईल व्हॅन, 7 ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, 102 क्रमांकाच्या 384 रुग्णवाहिका, 2 सिटी स्कॅन मशीन तसंच 80 डिजिटल हँडसेट एक्स-रे मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. याशिवाय राज्यभरात 6 डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारानं राज्यातील 8 मंडळांमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली. तसंच वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय. कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण देखील करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार बाळामामा म्हात्रे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती मिळाली.